हां, हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळेत? चला, आमची सुरुवात सकाळी अव्यांशच्या नाश्त्यापासूनच झाली. सगळं आवरलेलं होतं आणि अव्यांश मोस्टली ना 10-10:30 वाजता हा सगळा नाश्ता करतो. म्हणजे हा सेकंड टाईम असतो. सकाळी 8-8:30 वाजता खाल्ल्यानंतर ना मग 10-10:30ला ना त्याला ह्या गॅपने ना मी असं काहीतरी खिचडी टाईप किंवा असं काहीतरी बनवत असते किनोआ, जेणेकरून तो अगदी आवडीने खातो आणि भरपेट खातो, जेणेकरून छानपैकी झोपतो आणि वजन वाढायला बाकीच्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये असतात. आता मी हे काय रॅप करते तुम्हाला लक्षात आलं असेल. नाही, अजून नाही येणार, कारण तो ब्लॉग येणार आहे मोठा व्हिडिओ. तर मी घरच्यांसाठी काही गोष्टी घेतलेल्या आहेत, तर ह्या सरप्राईज असणार आहे त्यांच्यासाठी. तर त्या गोष्टी तेच मी जे आहे गिफ्ट्स घेतले ते रॅप करत होती. आता कोणाकोणासाठी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, जो काही अपकमिंग ब्लॉग होईल त्याच्यामध्ये बघायला मिळेल. इथं वरूनसुद्धा मला काही गोष्टींमध्ये मदत करत होता. तर मला तुम्ही सांगा की माहेरच्यांना लग्न झाल्यानंतर ना माहेरच्यांना असे गिफ्ट्स घ्यायला हवे की नको एखाद्या सणावाराला? नक्की कमेंट करून सांगा. मी दर दिवाळीला किंवा काही असं सणवार असे जेव्हा जेव्हा मी घरी जात असते, तेव्हा माझ्या भाच्यांना म्हणा किंवा माझ्या वहिनी लोकांना म्हणा किंवा आईसाठी, काकूसाठी असं काही ना काही घेत असते. तर तुम्हाला नक्की बघायला मिळेल की कोणासाठी मी काय घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना आम्ही गिफ्ट रॅपिंग चालूच होतं, तर माझं एक अजिओवरनं एक पार्सल आलं होतं, जे की मी असं छान प्रिंटेड ना कुर्ता मागवलेला होता. हे कुठलंही प्रमोशन नाही आहे, मी असंच मला वेअर करण्यासाठी असंच फ्रॉक स्टाईल मागवलेलं होतं. म्हटलं चला, मला ट्राय करायचा एवढा कंटाळा होता, म्हणून मी इथंच एक जस्ट ट्रायल घेतली की कसा आहे म्हणून. तर मला तरी तो ओके वाटला. त्याच्यानंतर मस्तपैकी छान रेडी झाली आणि अव्यांशला घेऊन थोडं एक्सप्लोर करायला गेली की बाटामध्ये नवीन काय काय आलेलं आहे. आणि अव्यांशसुद्धा मस्तपैकी एक्सप्लोर करत असतो, त्याच्यामुळे मी त्याला फ्री सोडत असते. त्याच्यानंतर घरी आले, वॉकसाठी गेली आणि घरी आल्यानंतर ना मस्तपैकी माझं असे ओट्स बनवले, पालक ओट्स, जे की तुम्ही ऑलरेडी ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे. रेसिपी मी शेअर केलेली आहे. त्याच्यानंतर माझे ओट्स झाले. त्याच्यानंतर मला थोडीशी भूक लागली म्हणून शंकरपाळे खायला गेले. शंकरपाळे मी खात होते तेव्हा अव्यांश बघितलं, म्हणून मी ते साईडला ठेवून त्याच्यासाठी मस्तपैकी अशी अवाकाडो आणि बनाना स्मूदी बनवली, जो की तो अप्रतिम आणि अगदी आवडीने खातो, तुम्ही बघू शकता. सो चलो, तुम्हीही तुमच्या बाळासाठी अशी अवाकाडोची स्मूदी नक्की बनवून ट्राय करा. सो चलो, हा ब्लॉग इथे एंड करते. बाय.